आज आपण 21व्या शतकात वावरत आहोत. AIच्या युगात आणि मुंबईसारख्या प्रगत शहरामध्ये देखील मॅटर्नल मॉर्टॅलिटी म्हणजे माता मृत्यूचं प्रमाण आज आपल्याला आढळतं. जेव्हा आपण टेलिव्हिजनमध्ये न्यूज पाहतो किंवा वृत्तपत्रांमध्ये बातम्या वाचतो तेव्हा मॅटर्नल मॉर्टॅलिटीच्या न्यूज आपल्याला सर्रास आढळतात. परंतु यासाठी जबाबदार कोण? तर यासाठी जबाबदार आहे तुमचा हट्ट, घरी डिलिव्हरी करण्याचा हट्ट. कोणत्याही आया, ताई, अम्मा यांच्याकडे जाऊन डिलिव्हरी करायच्या किंवा एखाद्या बंधूबाबांकडून डिलिव्हरी जाऊन करायच्या, हा जो हट्ट आहे तो नेहमीच जीवघेणा ठरवू शकतो. आणि हे टाळण्यासाठी कोणत्याही गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट म्हणजे सरकारी किंवा खाजगी रुग्णालयामध्ये जाऊन आपली नोंदणी करा. हा व्हिडिओ सुतिकागृह मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून जनजागृतीसाठी प्रसारित केला आहे. हाय अँड हॅलो, वी आर हिअर अगेन विथ द न्यू पॉडकास्ट एपिसोड ऑफ सुतिकागृह. मी डॉक्टर स्वप्नील वाघ तुम्हा सर्वांचं सुतिकागृह हॉस्पिटलतर्फे सहर्ष स्वागत करतो. आज आपल्या पॉडकास्टला गेस्ट कम होस्ट डॉक्टर सुजाता गायकवाड मॅडम लाभलेल्या आहेत. सुजाता गायकवाड मॅडमचं प्रॅक्टिस जेव्हापासून सुरू झाली आपण म्हणू शकतो तेव्हापासून त्या सुतिकागृहामध्येच जॉईन झालेल्या आहेत. आजच्या या पॉडकास्टचा विषय आहे ANC चेकअप आणि हॉस्पिटलमध्ये होणारी जी डिलिव्हरी आहे ती काळाची गरज आहे की नाही. आज आपण 21व्या शतकात जगत आहोत, पण जेव्हा आपण आपल्या आईला किंवा आजीला विचारतो की आजी तुझी डिलिव्हरी कुठे झाली ग, तेव्हा ती नेहमी म्हणते की आमची डिलिव्हरी गावातली एका आयाने केलेली आहे. आणि जेव्हा आपण आजच्या काळात बघतो की एखादी गरोदर राहिलेली स्त्री जेव्हा हॉस्पिटलमध्ये जाते, एका महिन्याने जाते, आठवड्याला जाते, तेव्हा आजी नेहमीच म्हणते की आमच्या वेळी असं नव्हतं, आमच्या वेळी ते तसं नव्हतं. काय गरज आहे रक्ताच्या तपासण्या करायची किंवा सोनोग्राफी करायची, आमच्या वेळी हे सगळं कुठे होतं. पण जेव्हा आज आपण जगतोय, जेव्हा आपल्या जीवनमानामध्ये इतके बदल झालेले आहेत, या बदललेल्या जीवनमानामध्ये ANC चेकअप किती गरजेचं आहे यावरच भाष्य करण्यासाठी आज डॉक्टर सुजाता मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आजच्या पॉडकास्टमध्ये पहिला प्रश्न हा आहे की गरोदर स्त्रीने हॉस्पिटलला व्हिजिट करण्याची योग्य वेळ कोणती? मी जेव्हा 1998 साली प्रॅक्टिस सुरू केली तेव्हा महिला साधारण 7व्या ते 9व्या महिन्यात नाव घालण्यासाठी म्हणून हॉस्पिटलला यायच्या. त्यानंतर साधारण 3-4 वर्षांनी ते प्रमाण वाढून 5व्या महिन्यात येऊ लागल्या, मग 3ऱ्या महिन्यात येऊ लागल्या. आत्ता तर बायका म्हणजे प्रेग्नन्सीचा 1 दिवस जरी वर गेला तरी प्रेग्नन्सी टेस्ट करण्यासाठी किंवा तपासणीसाठी म्हणून दवाखान्यात येतात. पण मला असं वाटतं की प्रेग्नन्सी प्लॅन करण्याआधीच पेशंटनी दवाखान्यात यावं आणि मग ठरवावं की आपण कधी प्रेग्नन्सी प्लॅन करू शकतो. एखादी स्त्री प्रेग्नेंट राहिल्यानंतर डॉक्टरांकडे जाणे आणि तपासणी करवून घेणे ही खूप स्वाभाविक बाब आहे. परंतु प्रसूतीची प्लॅनिंग करताना म्हणजेच प्रेग्नन्सीची प्लॅन करत असतानाच ती डॉक्टरांकडे जाणे आणि तपासणी करवून घेणे हे तितकंच महत्त्वाचं आहे का? याचे फायदे काय आहेत? आणि ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये नवरा आणि बायको दोघांनीही इन्व्हॉल्व्ह होणं महत्त्वाचं आहे का? प्रेग्नन्सी राहण्यापूर्वीच जर स्त्रिया जर दवाखान्यात आल्या तर त्यांच्यात जर एखादी कमतरता असेल किंवा कुठलीही आजार असेल तर तो प्रेग्नन्सीच्या आधीच डिटेक्ट केला जातो आणि त्याच्यामुळे आपल्याला ते सोपं जातं. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल जर आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर साधारण 3 महिने आधी आम्ही फोलिक ॲसिड सुरू करतो, ज्याच्यामुळे बऱ्याच वेळेला बर्थ डिफेक्ट किंवा न्यूरल ट्यूब डिफेक्ट जे असतात ते टाळले जाऊ शकतात. आणि दोघांनी येणं नक्कीच गरजेचं आहे, कारण मूल हे दोघांचं असतं. ते दोघांनी मिळून प्लॅन करणं, कधी आपल्याला मूल हवंय हे दोघांनी डिसाईड करणं कधीही चांगलं. म्हणून दोघांनी यावं, म्हणजे दोघांची त्याबद्दल सविस्तर बोललं जाऊ शकतं. 9 महिन्याच्या प्रसूती काळामध्ये किती ANC व्हिजिट्स होतात? 9 महिन्यामध्ये साधारण 10 ते 15 या रेंजमध्ये व्हिजिट्स असतात. पहिली जी असते ती साधारण प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतरची, किंवा एखाद्याला उलट्या सुरू झाल्या ज्याला आपण हायपरेमेसिस म्हणतो, ह्या कारणासाठी बऱ्याच वेळेला प्रेग्नंट बाईक पहिल्यांदा दवाखान्यात येते. सेकंड व्हिजिट तेव्हाच आपण साधारण पहिला स्कॅन म्हणजे पहिली जी सोनोग्राफी असते ज्याला आपण डेटिंग स्कॅन म्हणतो तो करतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की गर्भधारणा ही गर्भाशयातच झाली आहे का. सेकंड थिंग इज मल्टिपल प्रेग्नन्सी, ती तेव्हा रूल आउट केली जाते की एकच प्रेग्नन्सी आहे की एकापेक्षा जास्त प्रेग्नन्सीज आहेत.
तिसरी गोष्ट आहे की दुसरं काही आतमध्ये हेमॅटोमा किंवा ब्लिडिंग काही नाही ना. बऱ्याच वेळेला प्रेग्नन्सी राहिलेली असते, प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह असते आणि पेशंट येतो की पी व्ही ब्लिडिंग होते, तर तेव्हा आपण तो स्कॅन करतो. बऱ्याच वेळेला 5व्या ते 6व्या आठवड्यात आपल्याला बाळाचे हृदयाचे ठोके दिसत नाहीत, तर त्याच्यासाठी जर स्कॅन करायचा असेल तर साधारण 7व्या ते 8व्या आठवड्यात केला जातो. त्यानंतर जी दुसरी व्हिजिट असते ती साधारण 12व्या आठवड्यात, म्हणजे 1 महिन्यानी असते. तर त्या 12व्या आठवड्यात आपण NT स्कॅन आणि डाऊन सिंड्रोमची डुअल मार्कर ही टेस्ट करतो. तर त्या टेस्टसाठी 1 महिन्यानी आपण बोलवतो. सो तो अजून एक सोनोग्राफी आणि टेस्ट होते. त्यानंतर तिसरी जी व्हिजिट असते ती 14 ते 16 आठवड्यात, तेव्हा आपण पहिलं TTचं इंजेक्शन देतो. सो ती एक व्हिजिट आणि चेकअप असतो. त्याच्यानंतर 5व्या महिन्यात म्हणजे 20 आठवड्याला आपण अनॅमली स्कॅन सांगतो. त्यामध्ये बाळामध्ये जन्माच्या वेळी काही डिफेक्ट आहे का, म्हणजे बर्थ डिफेक्ट ज्याला म्हणतो, किंवा काही अनॅमलीज आहेत हातामध्ये, पायामध्ये, कुठेही, हृदयात, तो एक डिटेल टार्गेट अनॅमली स्कॅन असं आपण त्याला म्हणतो, तो केला जातो. त्यानंतर आपण साधारण 4 आठवड्यांनी म्हणजे 24व्या आठवड्यात, 28व्या आठवड्यात, आत्तापर्यंत 7 महिन्यापर्यंत आपण दर महिन्याला पेशंटला बोलवतो. पण त्यानंतर आपण दर 15 दिवसांनी, 7व्या महिन्यापासून दर 15 दिवसांनी बोलवतो, ते 36व्या आठवड्यापर्यंत. 36व्या आठवड्यापासून दर 8 दिवसांनी म्हणजे आठवड्याला एक चेकअप असतो. हे जे मी सगळं सांगते हे नॉर्मल प्रेग्नन्सीबद्दल. पण ह्याच्या व्यतिरिक्त जर पेशंटमध्ये डायबिटीज किंवा कुठलाही आपण म्हणू ज्याला आपण जोखमीची माता म्हणतो, तर त्याच्यामध्ये कुठलाही ब्लडमध्ये किंवा कुठल्याही प्रकारचा आजारपण असेल मातेला, तर एकापेक्षा जास्त व्हिजिट्स लागू शकतात. मग तेव्हा ते नंबर ऑफ व्हिजिट्स वाढतात. पण नॉर्मली आपण 10 ते 15 ह्याच्यापेक्षा जास्त वेळा नॉर्मल प्रेग्नन्सीमध्ये बोलवलं जात नाही. 9 महिन्याच्या या प्रसूती काळातली प्रत्येक टप्पा अगदी तुम्ही योग्य रीतीने सांगितलात. परंतु एखाद्या स्त्रीने जी गरोदर आहे, म्हणजे ते होणाऱ्या आईने या ANC व्हिजिट्सला येणं इतकं का महत्त्वाचं आहे? पहिली डिलिव्हरी ही प्रत्येकासाठी एक अनोखीच असते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांना म्हणजे त्यांना जे त्यांची आई किंवा आजी जे सांगते त्यापेक्षा हे खरंच वेगळं असतं. कारण आधीच्या काळी गुगल नव्हतं. आत्ता बायका गुगलवर सर्च करतात आणि काहीतरी ॲझम्पशन्स घेऊन स्वतःच काहीतरी ट्रीटमेंट करतात. तर त्यांनी, मला तरी असं वाटतं की त्यांनी येऊन समोर डॉक्टरांशी बोलावं आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत किंवा ज्या काही कंप्लेंट्स आहेत त्याबद्दल त्यांनी जर डॉक्टरांशी चर्चा केली तर त्याचा नक्कीच त्यांना फायदा होऊ शकतो. जेव्हा कोणतीही स्त्री प्रेग्नंट राहते तेव्हा तिचे बरेच प्रश्न असतात, तिला ते कुणाला तरी विचारायचे असतात. तर चेकअप हा माझ्याकडचा भाग झाला, पण हे त्यांच्या जे प्रश्नांचं निवारण करणं आहे तेही अत्यंत गरजेचं आहे. तर पहिला प्रश्न असतो की आम्ही काय खायचं, इथून सुरुवात होते. सो मी त्यांना नेहमी माझं असं म्हणणं आहे की घरात बनलेलं त्या सगळं खाऊ शकतात. असं हे खाऊ नये किंवा ते खाऊ नये स्पेसिफिक असं काही नसतं. सगळं खावं, पण ते हेल्दी आणि घरी बनलेलं असेल तर ते कधीही चांगलंच असतं. कारण बाहेर जेव्हा आपण खातो काहीही, तेव्हा ते किती हायजेनिक असेल किंवा कुठलं पाणी वापरलं गेलं असेल हे आपल्याला माहिती नाही. सो कुठली वस्तू खावी किंवा न खावी पेक्षा ते कुठे खावं ह्याच्यावर जर त्यांचा कंट्रोल असेल तर ते कधीही चांगलं. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांचं म्हणणं असतं काम घरात करावं की नाही करावं. कारण सुनेची कंप्लेंट असते की मला ह्या सासूबाई खूप कामं सांगतात आणि सासूचं म्हणणं असतं की ही सून दिवसभर झोपून असते, ही काही काम करायला तयार नाही. तर त्या दोघींमधला समतोल सांभाळणं हे अत्यंत गरजेचं आहे. काम हे केलं पाहिजे, पण नॉर्मल डिलिव्हरीसाठी काम करा हा जो हट्ट असतो सासवांचा तो चुकीचा आहे. कारण प्रत्येक पेशंट वेगळा आहे, तिला ते किती काम झेपेल आणि तिची तब्येत काय आहे. म्हणजे एखाद्याला जर आपण म्हणू शकतो ॲबॉर्शन प्रोन पेशंट असेल तर ती सगळी कामं करावी असं मी कधीच म्हणत नाही. तेव्हा मी तिला सांगते की तू 8 महिने रेस्ट कर, 9वा महिना लागला की तुला हवं तितकं काम कर, तेव्हा जर तुझी डिलिव्हरी झाली तर तुला त्याचा काहीही त्रास होणार नाही. पण पहिल्या महिन्यापासून काम करून नॉर्मल डिलिव्हरी होणं हे गणित मला कधीच समजलेलं नाही. म्हणजे इतक्या वर्षात हे मला कधी समजलेलं नाही.
तिसरी गोष्ट की मी प्रत्येक वेळी सांगते की पाणी भरपूर प्या, पाणी भरपूर प्या. तर ते नक्कीच गरजेचं आहे. किंवा पेशंट जेव्हा माझ्याकडे तपासायला येतो तेव्हा मी त्यांना सांगते, उठताना डाव्या कुशीवर वळा आणि मग उठा. या छोट्या छोट्या टिप्स असतात की ज्या तिला माहीत नसतात आणि ते कुणीही सांगत नाही किंवा ती कोणाशी ह्याबद्दल डिस्कस करत नाही. तर ते आपण ठरवून सांगत नाही, पण बोलण्याच्या ओघात या छोट्या छोट्या गोष्टी ज्या मी इतक्या वर्षात पाहत आली आहे, ज्या पेशंटला त्यांची पहिली प्रेग्नन्सी, मी दिवसाला 4 पेशंट डिलिव्हर करेन किंवा मी दिवसाला 50ची OPD बघेन, पण पेशंटसाठी ती त्यांची पहिली प्रेग्नन्सी असते. त्याच्यामुळे त्यांना काहीच माहीत नसतं, ती नवखी असते. तर ह्या सगळ्या गोष्टी आपण नक्कीच त्याच्यात कव्हर करू शकतो जेव्हा त्या ANC व्हिजिटला येतात. आता हा भाग झाला, हा मेडिकल भाग नाही आहे, हा आपण म्हणू शकतो भावनिक किंवा तो वेगळा भाग झाला. दवाखान्यात आल्यावर नेक्स्ट असतं ANC प्रोफाईल, म्हणजे ANC चेकअप, ज्याच्यामध्ये आपण रक्ताच्या चाचण्या करतो. त्यात आपल्याला कळतं की पेशंटला अनिमिया आहे किंवा बीटा थॅलेसेमिया आहे किंवा ब्लड ग्रुप निगेटिव्ह असू शकतो. ह्या बेसिक गोष्टी असतात. त्याच्या व्यतिरिक्त मग आपण HHH सारख्या ज्या टेस्ट करतो त्याच्यामध्ये त्यांना कुठला जंतू संसर्ग नाही ना, हे चेक केलं जातं. देन राहते GCT, ज्याच्यात शुगर आपण तपासतो. देन ब्लड प्रेशरसाठी काही आपण काळजी घेऊ शकतो का, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे टेक्निकली किंवा क्लिनिकली आपण चेक करतो. तर ह्या ANC चेकअपमध्ये किंवा मागच्या महिन्यात बाई तुझं वजन 50 किलो होतं, ह्या महिन्यात 52 किलो आहे. तर पहिल्या 3 महिन्यामध्ये बऱ्याच वेळेला पेशंटचं वजन कमी होतं आणि त्या पॅनिक असतात की मॅडम माझं वजन कमी होतंय, बाळाचं वजन वाढेल ना. तर त्याच्यासाठी हे गरजेचं असतं सांगणं की बाई पहिले 3 महिने तुला उलट्या होत्या तेव्हा वजन कमी होणं स्वाभाविक आहे. त्यानंतर मात्र वजन 1-1 किलोनं वाढलं पाहिजे आणि 9व्या महिन्यात ते साधारण पूर्ण गर्भावस्थेत 10 ते 14 किलो वजन वाढतं. हे त्यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे, हे त्यांना माहिती पाहिजे. त्यासाठी आपण वजनाचा सुद्धा जो चार्ट असतो तो पाहिला जातो. प्लस बाळाचं वजन कसं वाढतंय आणि बाळाची ग्रोथ कशी होते हे त्या ANC चेकअपद्वारे आपल्याला समजतं. मागील प्रश्नाचं उत्तर म्हणजे आंधळा मागतो एक डोळा आणि देव देतो 2 डोळे. प्रत्येक ANC मधलं प्रत्येक पैलू अगदी तुम्ही बेबाकीने सांगितलं. माझा पुढचा प्रश्न तुम्हाला हा आहे, जसं तुम्ही मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की एखाद्या ANCचं आईसाठीचं महत्त्व काय आहे, तसं एका म्हणजे तिच्या पोटामध्ये वाढत असलेल्या बाळासाठी ANC व्हिजिटचं महत्त्व काय? हा प्रश्न स्वप्नील तू अतिशय महत्त्वाचाच विचारला आहेस. जसं आईसाठी चेकअप हा महत्त्वाचा आहे तसा बाळासाठी नक्कीच महत्त्वाचा आहे. तर बाळाचं चेकअप आपण क्लिनिकली म्हणजे जर पेशंट तपासून जो करतो त्याचबरोबरीने सोनोग्राफी ही सर्वात महत्त्वाचा रोल प्ले करते ह्याच्यामध्ये. तर कशा प्रकारे, तर आपण सोनोग्राफीमध्ये जी पहिली सोनोग्राफी होते डेटिंग स्कॅन जो मी मगाशी एक्सप्लेन केलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की गर्भधारणा कुठे नक्की झालेली आहे, नळीत किंवा गर्भाशयात, हे सगळ्यात महत्त्वाचं. जर नळीत असेल तर ती प्रेग्नन्सी आपण कंटिन्यू करू शकत नाही. पहिल्याच सोनोग्राफीत दुसरी एक गोष्ट कळते की बाळाच्या हृदयाचे ठोके न पडणं, त्याला आपण मिस्ड अबॉर्शन म्हणतो. तर तेव्हा बऱ्याच वेळेला जे रिलेटिव्ज असतात त्यांचं म्हणणं असतं की आम्ही आणखी 1 महिना वाट बघतो, ठोके येतील. पण त्या लोकांसाठी आम्ही साधारण 8 ते 15 दिवसाच्या गॅपनी रिपीट सोनोग्राफी करून चेक करतो की बाळाच्या हृदयाचे ठोके चालू झालेत का. साधारण 8व्या आठवड्यामध्ये बाळाचे ठोके दिसले, मॅक्झिमम 8व्या आठवड्यात ते दिसायलाच हवेत. जर नसेल तर ती प्रेग्नन्सी कंटिन्यू होत नाही. पेशंटनी स्वतःहून जरी DNC नाही केली तरी स्वतःहून तिला ब्लिडिंग होऊन पेशंटला फायनली ते अबॉर्ट करावंच लागतं बाळ. तिसरी गोष्ट असते NT स्कॅन, ज्याच्यामध्ये आपण डुअल मार्कर टेस्ट आणि NT स्कॅन हे एकत्रितपणे केला जातो. ह्या टेस्टमध्ये साधारण 4.5 ते 5-5.5 हजार खर्च असतो. त्यामुळे बरेच नातेवाईक ही टेस्ट करायचं टाळतात. पण ती अतिशय महत्त्वाची टेस्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला डाऊन सिंड्रोमची जी टेस्ट आहेत ते ब्लड टेस्टद्वारे आपण कळू शकतं की ह्या बेबीमध्ये ती रिस्क आहे का. कुठलीही टेस्ट 100% जरी परिपूर्ण नसली, ह्या बेसिकली ह्या स्क्रीनिंग टेस्ट आहेत, ह्या कुठल्याही 100% गॅरंटीच्या टेस्ट नसतात. मग त्याच्यासाठी आपण एमनिओसेंटेसिस म्हणजे जे बाळाच्या भोवताली जे पाणी असतं ते काढून पुन्हा रिपीट कन्फर्मेटरी टेस्ट करून मग आपण ते कन्फर्म असेल तर ती प्रेग्नन्सी कंटिन्यू करावी की नाही करावी ह्याच्यावर डिसिजन घेतला जातो.
त्याच